सर, राजकीय भूकंप झाला महाराष्ट्रामध्ये, काय सांगणार? देश कल्याणाकरता, गरीब कल्याणाकरता मोदीजींनी 9 वर्ष जे कार्य उभं केलं त्या सर्व 9 वर्षाच्या कार्यकाळाचं संपर्क ते समर्थन अभियान देशभर महाराष्ट्रभर सुरू आहे। आणि मी कालही सांगितलं, अजितदादा आणि जे इतर आमदार आहेत त्यांनी जे काही समर्थन दिलं आहे की मोदींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या देशाचं जे भविष्य घडलं आणि भविष्यातला भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता त्यांनी समर्थन दिलं असं मला वाटतं। 4 दिवसापूर्वी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप केला त्यांनाच घेऊन सत्तेत बसावं लागलं अशी टीका होते भाजपवर। नाही, मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे नम्रपणे की मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचं जे काही निर्माण झालं आहे त्यांच्यावर ज्या देशाच्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्या की जर मोदीजींना आपण समर्थन दिलं, मोदीजींच्या नेतृत्वात जर देश पुढे न्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत जे आमचं सरकार आहे त्या सरकारमध्ये येऊन डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे या भावनेतनं अजितदादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सरकारी पक्षात आले आहे। आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि आशा करतो की संपूर्ण अजितदादासोबत आलेले सहकारी हे या महाराष्ट्राला क्रमांक 1 आणण्याकरता, देशाला मजबूती देण्याकरता, मोदींच्या नेतृत्वात देश घडवण्याकरता आम्हाला साथ देतील आणि त्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो समर्थनही दिलाय। शरद पवार महाराष्ट्र होणार आहे, अजित पवारकडे कुठलं खाते देणार आहे, मंत्रिमंडळ खाते वाटप कधी होणार आहे, खाते वाटप सीबीआय चौकशा सुरू आहे, चौकशा सुरूच राहतील, खाते वाटपाबद्दल चौकशा बंद होतील असं आरोप खाते वाटपाबद्दल हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील, शेवटी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे। सर, शरद पवार साहेबांनी म्हटलं आहे सर, हे सांगा, आरोप असे होत आहेत ज्या लोकांवरती ईडी, सीबीआय, आयटी रेड्स होत्या, चौकशा सुरूच राहतील का ते मंत्री झाल्यावर तुमच्या पक्षात आल्यावरती चौकशा बंद होतील? मी काल त्याचं उत्तर दिलं आहे। सर, शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय की भाजपने जे आरोप केले ते त्यांनी स्वतःच धुवून टाकले आणि मग त्यांना सरकारमध्ये घेतलं। नाही, शरद पवार साहेबांना काय बोलायचं त्यांनी ते बोलले आहेत, पण मी आधीच सांगितलं की शेवटी राजकारणामध्ये बेरजेला महत्व आहे। शेवटी सरकारमध्ये जे पक्ष आले आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राकरता काय चांगलं होईल, देशाकरता काय चांगलं असेल याला जास्त महत्व आहे। आणि त्यामुळं अजितदादांची टीम आहे त्यांचे सहकारी आणि आमचे सहकारी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, शेवटी नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये मला वाटतं या महाराष्ट्राच्या विकासाकरता एक मोठी हे पाऊल आहे। हे पाऊल इतकं मोठं पाऊल आहे की अजितदादाचा अनुभव, देवेंद्रजींचा अनुभव, एकनाथजीचा अनुभव या महाराष्ट्राच्या चहूबाजूने विकास करण्याकरता कामात येईल। शेवटी प्रत्येकाला एक विजन असतं, प्रत्येकाला एक विकासाची बुद्धी असतं आणि त्यामुळं जेव्हा अनेक विचाराचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यातनं चांगलंच निघतं। आणि मला तर अभिमान आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र येऊन देश कल्याणाकरता काम करताय। तुम्ही वारंवार म्हणत होते की स्फोट होणार आहे, हाच तो स्फोट आहे की आज आणखी काही स्फोट आहे? नाही, मी आधीच सांगायचो की मोदीजींचं नेतृत्व देशाने मान्य केलं आहे, त्यांचा विचार हा इतका मोठा आहे की जगाने स्वीकारला आहे आणि त्यामुळे जेव्हा मोदीजींचा विचार जगाने स्वीकारला आहे तर राज्यातले, देशातले अनेक लोक मोदींच्या नेतृत्वामध्ये पुढे यायला तयार आहे, राष्ट्र निर्माण आणि गरीब कल्याणाकरता मोदीजींना साथ देण्याकरता तयार आहे। आणि म्हणून 2024 पर्यंत मोठ्या प्रमाणावर तुम्हाला अजून समर्थन आलेलं दिसेल, मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालेलं दिसेल। कोणी काही बोललं तरी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश मजबूत करण्याकरता समर्थन मिळेल। आरोप होतोय की काही मोठे नेते जे आहेत ते भाजपमध्ये किंवा सरकारमध्ये येण्यासाठी तयार आहेत असं चर्चा आहे। नाही, चर्चा काही असेल पण मी एक वाक्य सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वाला समर्थन मिळेलच, कारण मोदीजीच एकमेव नेते असे आहे जे
जगामध्ये भारताला सर्वोत्तम भारत आणि निर्माण करण्याचा संकल्प करू शकतात. 2047 मध्ये हा भारत आत्मनिर्भर भारत निर्माण होईल हा विचार मांडू शकतात. हा जगाने बघितला आहे. त्यामुळे अनेक लोक प्रभावित आहे मोदीजींच्या या धोरणाला आणि त्यांच्या ध्येयाला. मला वाटतं खूप समर्थन पुढच्या काळात मिळेल. 2 वर्षापासून शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळाच्या विस्तारात आहे असा आरोप होतोय आणि 2 तासात राष्ट्रवादीचे आमदार मंत्री झाले. नाही, मी आधीच सांगितलं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वातले सर्व आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वातले सर्व आमदार हे कशाकरता सोबत आले आहे हे समजून घेतलं पाहिजे. मंत्रीपदाकरता कोणी सोबत येत नाही. हिंदुत्वाचा विचार आहे, महाराष्ट्र क्रमांक 1चा विचार आहे आणि राजकारणामध्ये शेवटी मंत्रीपदच महत्वाचे आहेत का? राजकारणामध्ये आमदार खासदार होणंच महत्वाचं आहे का? राजकारणामध्ये राजकारणामध्ये विकास दडलेला असतो, हाही महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जे काही आमदार आमच्यासोबत आहे यांचा जो विचार आहे तो मोदीजींच्या नेतृत्वात भारत पुढे न्यायचा विचार आहे. आणि कधी कधी जीवनामध्ये देशहित लक्षात घेऊन काही गोष्टीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. देशहित महत्वाचं आहे, राष्ट्रहित महत्वाचं आहे. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे एखादं मंत्रीपद मिळालं का नाही मिळालं का याकरता भारतीय जनता पार्टी किंवा आमचे कार्यकर्ते काम करत नाही, आमचे आमदार काम करत नाही. मंत्रीपदाकरता काही आमचे कार्यकर्ते किंवा आमदार हे त्या ठिकाणी मनात काही आणणारे नाही आहेत. आमचे सर्व आमदार हे देशहिताकरता राष्ट्रहिताकरता कुठलंही समर्पण देतात आणि त्यामुळं मला वाटतं की यामध्ये काही गैरसमज करून घ्यायची गरज नाही. शिंदे गटातल्या आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे, आणखी पुढे मंत्रिमंडळ विस्तार आहे का? हे 14 बाकी आहे. संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना कळतं त्यांच्यासोबत आलेले सर्व आमदार हे सरकारमध्ये योग्य पद्धतीने काम करतात आहे, सरकारमध्ये पूर्ण ताकदीने काम करतात आहे, महाराष्ट्राचा विकास करतात आहे, आपल्या आपल्या मतदारसंघात काम करत आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील तेच होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब योग्य निर्णय करतील. कालपर्यंत अजित पवार खोटे घेतल्याचा आरोप करत होते. नाही, ते यापूर्वी रस्त्यावर उतरले ना. आणि माझं काय म्हणणं आहे, मला काही कोणावर टीका करायची नाहीये, पण एक आपण या महाराष्ट्रानं बघितलाय, हा जो खेळ सुरू केला हा 2019 मध्ये देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून सुरुवात कोणी केली? आज ते म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू, आज ते भावनात्मक बोलताय. त्या दिवशी काय होत्या भावना तुमच्या? ज्या दिवशी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी संधी दिली होती, त्यांना बहुमत दिलं, त्या दिवशी तुम्ही बहुमताचा खेळ केला. बहुमताला तुम्ही त्या ठिकाणी थ्रेट दिला आणि देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माननीय शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या आणि ज्या पद्धतीने त्यांनी मान्य केलं साऱ्या गोष्टी, हे मान्यच केलं की देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे हे जे पेरलं गेलं, हे जे पेरलं तेच उगवलं आहे. वसंतदादा पाटलांच्या काळात शरद पवारांनी खंजीर खुपसला होता, आता अजितदादांनी खंजीर खुपसला होता म्हणा. नाही, ते कोणाचा खंजीर खुपटला यामध्ये आम्हाला बोलायचं नाही आहे. पण जे काही जितेंद्र आव्हाड साहेब बोलतात आहे, 2019 मध्ये ही सुरुवात कोणी केली? या महाराष्ट्राचं बहुमत कुणाला होतं? या महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेला मुख्यमंत्री कुणाला बहुमत दिलं? तर देवेंद्रजीला दिलं. मग देवेंद्रजीला मुख्यमंत्री होणं याची जबाबदारी कोणाची होती? विरोधी पक्षांनी का असं षडयंत्र केलं? जर जनतेने बहुमत दिलं मग शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजींनी का षडयंत्र केलं? त्या षडयंत्र सुरुवात झालं, शेवटी हे इथं पेरलं आहे, इथं उगवत आहे. बावनकुळे साहेब, कालपर्यंत अजित पवार तुम्हाला नाही, आम्हाला ऑपरेशनची गरज नाही पडली. मी तुम्हाला वारंवार सांगतो, भारतीय जनता पार्टीने कोणतंही ऑपरेशन केलं नाही आहे. मी वारंवार स्पष्टपणे राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो. पहिलं तर जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे लोक आलेत ते उद्धव ठाकरे साहेबांना कंटाळून आले आणि अजितदादा जे आले आहेत ते मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा जो आलेख आहे त्यांना मदत ज्या देशाकरता आले आहेत, या राज्याकरता मदत करण्याकरता आले आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं आम्हाला काही कोणाकडे जायची गरज पडली नाही. आम्ही काही फोडाफोडी केली नाही, आम्ही कोणाचे घर फोडत नाही. ही त्यांचे संस्कार संस्कृती आहे. भाजपाचे संस्कार काही घर फोडायचे नाही आहे. भाजपाचे संस्कार काही कुणाच्या खंजीर खुपसण्याचे नाही आहे. भाजपाचे संस्कार हे जोडण्याचे आहे. आम्ही जोडतोय एकाएकाला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, तर काय सोबत लढणार आहात? सगळ्या निवडणुका सोबत लढणार सगळ्या आहे का? निवडणुका पुढे. काल अजितदादांनी सांगितलं ना आपल्याला की विधानसभा लोकसभा ते एकत्र लढणार आहेत
आणि स्थानिक लेवलला काही कॉम्प्रोमाइज होतील, काही नाही होतील, ते स्थानिक लेवलला निर्णय होईल. दोन उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कायम राहतील का, हा थेट प्रश्न आहे. अरे बाबा, इतकं चांगलं सरकार बनलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. एकनाथ शिंदे सारखा एक मर्द कार्यकर्ता मुख्यमंत्री आहे, ज्यांनी हिंदुत्वाकरता लढाई केली. अजित पवारासारखा एक चांगला नेता आज सरकारमध्ये आहे. देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता सरकारमध्ये आहे. मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात चांगलं मंत्रिमंडळ हे आहे. केंद्राकडून अजूनही शुभेच्छा आल्या नाही, नवीन मंत्रिमंडळात अजून शुभेच्छा आलेल्या नाही. स्थानिक लेवलला एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सरकार बनवलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं अजितदादांनी ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त केली त्या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो. माननीय अजितदादांनी व्यक्त केलेल्या भूमिकेला आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने अभिनंदन केलं आहे. आणि हे खरं आहे की मोदीजींना समर्थन देण्याकरता जे जे लोक या महाराष्ट्रामध्ये भाजपकडे येतील किंवा आम्हाला समर्थन करतील, शेवटी आमचं अभियान काय आहे? आमचं अभियान आहे संपर्क ते समर्थन. आणि आम्ही संपर्क करणे आमचं काम आहे, समर्थन मिळवणे आमचं काम आहे. आता आम्हाला समर्थन मिळालं आहे. पुढच्या काळातही आम्ही बाकी लोकांना विनंती करतो की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो विकास झाला आहे आणि पुढे देश पुढे नेण्याकरता त्यांनी समर्थन करावं अशी आम्ही विनंती करतो अनेक लोकांना. अजित पवार शिंदे गटावर आरोप करत होते खोके घेतल्याचा, भाजपवर टीका करत होते. पुढे समन्वय कसं जुळून घेणार? नाही, आमचा समन्वय चांगला आहे. आमच्याकडे प्रगल्भ आहेत आम्ही लोक आणि आम्हाला एकच आहे, राष्ट्रहिताकरता आमचं कुठलंही समर्पण आहे. राष्ट्रहिताकरता आमचे कार्यकर्ते समर्पित आहे. आम्हाला काही मंत्री मिळाले नाही मिळाले यामध्ये आमचं काही त्या ठिकाणी लक्षच नाही आहे. आमचं लक्ष एकच आहे, या महाराष्ट्रामध्ये 45+ लोकसभा खासदार मोदीजींच्या 2024च्या शपथविधीला हात वर करून उभे असले पाहिजे. हा आमचा काम करण्याचा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे आणि समर्थन मिळवत आहे. आम्हाला समर्थन मिळत आहे. आज ते दिसत आहे तुम्हाला समर्थन मिळालेलं, पुढेही तुम्हाला समर्थन मिळालेलं दिसेल. मोठ्या प्रमाणावर लोक समर्थन देतील. देवेंद्र फडणवीस यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय केंद्रीय नेतृत्वाकडून, अशी टीका केली जाते. देवेंद्रजींचं महत्व कुणीच कमी करू शकत नाही. कर्तृत्ववान व्यक्तीचं महत्व कुणी किती कमी केलं तरी कमी होत नाही. त्यामुळं असा आक्षेप घेणं किंवा अशा पद्धतीचा संभ्रम तयार करणे हे योग्य नाहीये. देवेंद्रजींना एक उपाधी देण्यात आली, महाराष्ट्राचे महाचाणक्य. आज होर्डिंग्स लागले. कसं बघता हे सगळं जे ऑपरेशन घडून आलं त्याबद्दल? नाही, देवेंद्रजींनी समर्थन मिळवण्याकरता मोदीजींच्या 9 वर्षाचा कार्यकाळ आणि देवेंद्रजीचा 5 वर्षाचा कार्यकाळ आणि आता 1 वर्ष एकनाथजी देवेंद्रजीचा कार्यकाळ, या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने अनेक समाजामध्ये अनेक पक्षामध्ये आपली मैत्रीपूर्ण काम केलं आहे आणि त्यांना जे समर्थन मिळत आहे हे खरं तर समर्थन मिळत आहे. याला काही चाणक्य नीती वगैरे आम्हाला करायचं नाही आहे. हे जे मोदीजींच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वात मिळालेलं समर्थन आहे असं मला वाटतं. सर हिंदी में बताइए, पूरे आरोप भाजपा पर. मी तुम्हाला काही फोडण्याचा मी वारंवार सांगतो, आम्ही कोणाला फोडलंच नाही आहे. आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतच नाही आहे. आमचे संस्कारच नाही आहे. आम्ही समर्थन मागतोय. मोदीजींना हा देश उभा करायचा आहे. त्यामुळं समर्थन देण्याकरता पुढच्या काळात अजून लोक येतीलच आणि पुढच्या काळामध्ये जर लोक आलेत समर्थन देण्याकरता तर आमचं कामच आहे. त्याकरता एक पाऊल मागे आलं तरी चालतं, पण या राष्ट्राकरता देशाकरता अत्यंत महत्वाची भूमिका आम्हाला घ्यावी लागणार आहे. मोदीजी देश पुढे नेत आहे. मोदींच्या मागे लोक उभे होणे हे महत्वाचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही काम करतोय. 2 दिवसापूर्वी पवार साहेब म्हटले होते की मी गुगली टाकली आणि फडणवीसांची विकेट गेली. आता नेमकं कोण क्लीन बोल्ड झालं असं वाटतंय? नाही, आता कुणाला क्लीन बोर्ड किंवा कुणाला गुगली याच्यात न जाता मी सर्वांनाच या राज्यामध्ये महत्वाचं आहे. क्लीन बोर्ड, क्रिकेट, गुगली याच्यामध्ये आता आम्ही काही खूप बोलणार नाही. मात्र हे निश्चित आहे की मला जे दिसत आहे या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्त्यांची, मोठ्या प्रमाणावर अनेक राजकीय पक्ष हे आता मी 9 पक्षाची परवा बैठक झाली त्या दिवशी अनेक राजकीय पक्ष मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात देवेंद्रजी एकनाथच्या नेतृत्वामध्ये सरकारला आणि पक्षालाही समर्थन करताय आणि आमच्याकरता चांगला आहे. अपघातातल्या मृतकांची चिता जळत होती. हाँ 70,000 करोड़ के भ्रष्टाचार का आरोप लगाया. उस 4 दिन पहले
प्रधानमंत्री जाके एनसीपी पर भ्रष्टाचार का आरोप लगाकर उसी पार्टी के साथ आप लोग सरकार देखिए मैं बार बार कह रहा हूं कि मोदी जी के नेतृत्व में इस देश को विकास की ओर लेके जाने के लिए जो 2047 तक आत्मनिर्भर भारत का संकल्प हमारे मोदी जी ने किया है, हमारी केंद्र सरकार ने किया है, उसको समर्थन मिल रहा है। एक प्रकार का समर्थन अगर कोई देता है तो उसके लिए हम लोग कैसे ना बोले, समर्थन मिला है। ये समर्थन महत्वपूर्ण है और ये देश के लिए महाराष्ट्र के हित में है। तो इसलिए महाराष्ट्र का हित जहाँ है, देश का हित जहाँ है, वह हम काम कर रहे हैं। और हम तो किसी के घर गए नहीं, हमने किसी के पीठ में खंजीर खोपा नहीं, वो हमारे संस्कार नहीं है। ये शुरुआत तो 2019 में की गई, जब देवेंद्र जी को पूरे महाराष्ट्र की जनता ने समर्थन दिया, मुख्यमंत्री बनने के लिए वोट दिए, मुख्यमंत्री के लिए वोट दिए। उसके बावजूद 2019 में जिस प्रकार से देवेंद्र जी को सीएम नहीं बनने से रोका गया, जिस प्रकार से एक षड्यंत्र किया गया, वो षड्यंत्र को आज आप दिख रहे हैं कैसी हालत उनकी हो रही है। आज हम कोई पार्टी को तोड़ नहीं रहे, हम लोग केवल मोदी जी एट 9 का जो समर्थन मांग रहे हैं और हमें समर्थन मिल रहा है। और आगे भी आपको दिखेगा महाराष्ट्र में हमें समर्थन मिलेगा। 45 प्लस यहाँ के सांसद हमारे मोदी जी के लिए हाथ ऊपर करेंगे और विधानसभा में भी 200 प्लस विधायक हमारी सरकार लाने के लिए अच्छे तरह से पूरी बहुमत से इस महाराष्ट्र में आएंगे, ऐसा मुझे लगता है। आने वाले बीजेपी को एक्सपोज करने के लिए कल से शरद पवार पूरे महाराष्ट्र के दौरे पे हैं और उनका कहना है कि पूरी तरीके से भारतीय जनता पार्टी को एक्सपोज करेंगे कि किस तरीके से वो तोड़-फोड़ की नीति अपना। नहीं, शरद पवार साहब को जो भी करना है उनका अधिकार है, वो घूमे, जनता के पास जाए। हम भी जाएंगे, जनता के पास जा रहे हैं, हम भी जनता से बात कर रहे हैं। हम पूछ रहे हैं कि 2019 को कौन मुख्यमंत्री बनना चाहिए था, किसने षड्यंत्र किया हमारे साथ, कौन षड्यंत्र का भागीदार। तो जनता कहती है ना, जनता को जो प्रश्न पूछते तो जनता ही कहती है, जनता ही कहेगी। तो शरद पवार साहब का काम शरद पवार साहब करे, उनकी पूरी छूट है। लेकिन जनता में हम भी जा रहे हैं, हम भी रोज जनता से बात कर रहे हैं। कल मैं 30,000 लोगों से बात किया जालना में जाकर, 30,000 लोगों ने कहा हाँ 2019 में हमने देवेंद्र जी के लिए वोट दिए थे। तो ये चलेगा, जनता जो करना है करेगी। लेकिन हमें विश्वास है कि मोदी जी को फिर एक बार 2024 में पूरे बहुमत के साथ प्रधानमंत्री बनाने के लिए महाराष्ट्र में समर्थन मिला है, आगे भी मिलेगा। चुनाव साथ में लड़ेंगे तीनों पार्टी। 2024 के लिए अजीत पवार को तोड़ा गया नहीं, मैं बार बार कहता हूं, हमने किसी को ना तोड़ा है, ना हमने एकनाथ शिंदे के समय भी कहा, अभी भी हम कहते हैं हम किसी को तोड़ने का काम करते नहीं। वो हमारा बिजनेस नहीं है, वो हमारे संस्कार नहीं है। हम केवल समर्थन मांगे हैं। और एकनाथ शिंदे जी ने तो केवल उद्धव ठाकरे के जिस प्रकार से रवैया था, उनकी जिस प्रकार से मोगलशाही चल रही थी पार्टी में और सरकार में भी, उस वजह से उन्होंने पार्टी छोड़ी है, उस वजह से उन्होंने वहां से बाजू हो चुके हैं। और उन्होंने आज शिवसेना का नेता करके एक अच्छा नेता उभर कर आया है। उनके नेतृत्व में इतनी अच्छी सरकार चल रही है। और मैं तो कहूंगा एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में आज तक इस महाराष्ट्र में जितनी अच्छी सरकार नहीं बनी, उतनी अच्छी सरकार बनी है। एक तरफ अजीत पवार जी का अनुभव है, देवेंद्र जी का पूरे मुख्यमंत्री करके अनुभव है, और एकनाथ जी अभी जिस प्रकार से काम कर रहे हैं, ये महाराष्ट्र को नंबर 1 पर लेके जाएंगे। मोदी जी और देवेंद्र जी, एकनाथ जी की सरकार, अजीत पवार की सरकार, ये सरकार जो डबल इंजन सरकार को लगा, ट्रिपल इंजन लगा है, महाराष्ट्र के आखिरी आदमी का हित इसमें है और इसी से ही महाराष्ट्र आगे जाएगा। ये जो स्थानिक निकाय के चुनाव है, फिर लोकसभा विधानसभा के चुनाव है, साथ में लड़ने वाले आप लोग तीनों। देखिए, जब अजीत पवार साहब ने कहा कल कि हम साथ में लड़ेंगे, अब साथ में लड़ने का आगे जो भी फार्मूला बनेगा, हमारा केंद्रीय नेतृत्व, राज्य का नेतृत्व जो भी ठहराएगा इसमें। और अच्छा है ना, मैं तो बार बार कहता हूं, जब अलग अलग विचार के सारे लोग और सारी पार्टियां एक जगह आती है तो उसका जो अंतिम होता है वो अच्छा होता है, वो देश के लिए होता है, राज्य के लिए होता है। तो मुझे लगता है जितनी भी पार्टियां आए उनको सबको साथ में